फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, हायब्रिड इनहेरिटन्स आजच्या या लेक्चरच्या निमित्ताने आपण बघणार आहोत. हायब्रिड इनहेरिटन्स काय आहे? हा एक इनहेरिटन्सचा टाईप आहे, हायब्रिड इनहेरिटन्स. मागच्या लेक्चर्सच्या निमित्ताने आपण चारही टाईप बघितले: सिंगल इनहेरिटन्स, तुमचं मल्टिपल इनहेरिटन्स, मल्टी लेव्हल इनहेरिटन्स आणि हेरार्चिकल इनहेरिटन्स. हे सर्व टाईप घेतले. आता आजचा हा तुमचा लास्ट टाईप, हायब्रिड इनहेरिटन्स. याच्यामध्ये काय आहे बघा मित्रांनो, याच्यामध्ये दोन इनहेरिटन्सचं, कोणत्या पण दोन इनहेरिटन्सचं कॉम्बिनेशन म्हणजेच हा तुमचा हायब्रिड इनहेरिटन्स असतो. म्हणजे काय? आता मित्रांनो, मला तुम्ही सांगा, हे स्टुडंट नावाचा क्लास आहे, त्याच्यापासून आपण टेस्ट नावाचा क्लास डिराईव्ह केला आणि टेस्ट नावाच्या क्लासपासून, त्या डिराईव्ह क्लासपासून आपण रिझल्ट नावाचा क्लास डिराईव्ह केला. हा कोणता इनहेरिटन्स झाला? या स्पोर्टकडे बघू नका सध्या. हा कोणता इनहेरिटन्स झाला? हे वरून खाल्ला. एक स्टुडंट नावाचा बेस क्लास पासून एक डिराइव्ड क्लास तयार केला आणि डिराइव्ड क्लास पासूनच दुसरा आणखीन एक डिराइव्ड क्लास तयार केला. हा तुमचा मल्टी लेव्हल इनहेरिटन्स झाला. हा तुमचा मल्टी लेव्हल इनहेरिटन्स, मल्टी लेव्हल. आणि मित्रांनो, आता इकडलं इग्नोर करा. आता हे स्टुडंटला लक्ष देऊ नका, ह्या स्टुडंट नावाच्या क्लास कर. आता इकडे बघा, हा एक तुमचा टेस्ट क्लास, हा बेस क्लास आहे सपोज समजा, आणि हा पण तुमचा टेस्ट क्लास, हा पण तुमचा टेस्ट क्लास, हे टेस्ट क्लास तुमचा, हा तुमचा स्पोर्ट क्लास. हे दोन्ही क्लास कुणात इनहेरिट होत आहेत? हे दोन्ही क्लास कुणात इनहेरिट होत आहेत? तर रिझल्ट मध्ये. मग हा जर सपोज एकापेक्षा जास्त तुमचे बेस क्लासेस असतील, एकापेक्षा जास्त जर तुमचे बेस क्लासेस एका सिंगल ह्याच्यात इनहेरिट होत असतील, तर त्याला कोणता इनहेरिटन्स म्हणतात? तुमचा मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स समजलं ना? मग ह्याला मल्टिपल इनहेरिटन्स असं म्हणतात. मग मित्रांनो, आता मला सांगा, इथं दोन्ही ह्याचं कॉम्बिनेशन झाले का नाही? मल्टिपल इनहेरिटन्स पण आहे आणि मल्टी लेव्हल इनहेरिटन्स पण आहे. समजलं का? मल्टिपल इनहेरिटन्स आणि मल्टी लेव्हल इनहेरिटन्स. हे मल्टिपल इनहेरिटन्स आणि मल्टी लेव्हल इनहेरिटन्स दोन्ही पण इनहेरिटन्स आहेत. म्हणजे हे दोन काय आहेत? मल्टी लेव्हल इनहेरिटन्स आणि मल्टिपल इनहेरिटन्स. हे इनहेरिटन्सचे टाइप्स आहेत. मग कोणत्या पण दोन टाइपच्या इनहेरिटन्सचं कॉम्बिनेशन हे तुमचं हायब्रिड इनहेरिटन्स असं मानलं जातं मित्रांनो. हायब्रिड इनहेरिटन्स म्हणजे कोणत्या पण दोन टाइपचं इनहेरिटन्सचं कॉम्बिनेशन हे तुमचं हायब्रिड इनहेरिटन्स बनून जातं. आता मित्रांनो, हायब्रिड इनहेरिटन्सची कोणती एकच डायग्राम असं नसू शकते. आता मी तुम्हाला सांगतो हायब्रिड इनहेरिटन्सची आणखीन एक डायग्राम सांगतो. सपोज या स्टुडंट नावाच्या क्लास पासून तुम्ही काय केलं? टेस्ट नावाचा क्लास बनविला आणि आणखीन एक क्लास बनविला स्पोर्ट नावाचा, आणि यांच्या दोन्ही पासून तुम्ही आणखीन एका क्लासला डिराइव्ह केलं, रिझल्ट नावाच्या क्लासला, या दोन्ही बेस क्लास पासून. मग मित्रांनो, इथं मला सांगा, इथून एवढा काय आहे तुमचा? इथून एवढा काय आहे तुमचा? मल्टिपल इनहेरिटन्स. आणि इथून खाली बघितलं तर हा इथून एवढाच बघा. आता ब्ल्यू कलरच्या बॉक्स मध्ये बघा, ब्ल्यू कलरचा बॉक्स काय आहे तुमचा? हेरार्चिकल इनहेरिटन्स. जेव्हा तुमचे दोन बेस क्लास, हे खाल्ला काय आहे तुमचा ब्ल्यू कलरचा? तर हा आहे तुमचा मल्टिपल इनहेरिटन्स. म्हणजे दोन्ही बेस क्लासेस पासून एकच क्लास डिराइव्ह होईल. म्हणजे मल्टिपल बेस क्लासेस पासून एकच तुमचा क्लास डिराइव्ह होईल आहे. आणि हेरार्चिकल इनहेरिटन्स हा वरला एक स्टुडंट नावाच्या क्लास पासून टेस्ट नावाचा क्लास तुमचा बनायलाय आणि स्पोर्ट नावाचा क्लास तुमचा बनायलाय, स्पोर्ट नावाचा. मग मित्रांनो, मला सांगा, हे वरचं आहे तुमचं हेरार्चिकल इनहेरिटन्स आणि हे तुमचं मल्टिपल इनहेरिटन्स. याला हेरार्चिकल का म्हणून म्हणलं? कारण की एका बेस क्लास पासून तुमचे मल्टिपल डिराइव्ड क्लास तयार होईल, म्हणून हेरार्चिकल इनहेरिटन्स याला असं म्हणलं. आणि मित्रांनो, इथं याला मल्टिपल इनहेरिटन्स का म्हणून म्हणलं? कारण की दोन बेस क्लास पासून एकच सिंगल क्लास डिराइव्ड होत आहे, म्हणून याला मल्टिपल इनहेरिटन्स म्हणलं. मग मित्रांनो, हेरार्चिकल इनहेरिटन्स आणि मल्टिपल इनहेरिटन्स या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे काय? हायब्रिड इनहेरिटन्स. समजलं? आता इथं मल्टी लेव्हल इनहेरिटन्स ह्याच्यात होतं, ह्याच्यात मल्टी लेव्हल इनहेरिटन्स होतं आणि तुमचं मल्टिपल इनहेरिटन्स एक होतं. मग मित्रांनो, या दोन्ही ह्याचं बी कॉम्बिनेशन हायब्रिड इनहेरिटन्स. म्हणजे हायब्रिड इनहेरिटन्स काय सांगतो आपल्याला? की कोणत्या पण दोन टाइपच्या इनहेरिटन्सचं कॉम्बिनेशन हा हायब्रिड इनहेरिटन्स असतो. चला डेफिनेशन बघून घेऊया. द कॉम्बिनेशन ऑफ मोर दॅन टू टाइप ऑफ इनहेरिटन्स. कोणत्या पण दोन टाइपच्या इनहेरिटन्सचं कॉम्बिनेशन इज नोन ॲज हायब्रिड इनहेरिटन्स. आता तुम्हाला माहिती किती टाइपचे इनहेरिटन्स आहेत? एक सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेव्हल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स आणि हेरार्चिकल इनहेरिटन्स. यापैकी कोणत्या पण दोन ह्यांचं कॉम्बिनेशन म्हणजेच तुमचं हायब्रिड इनहेरिटन्स असणार आहे.
एकतर ते सिंगलचं किंवा मल्टी लेवलचं घ्या, नसता मल्टिपलचं किंवा मल्टी हेरार्चिकलचं घ्या, कोणत्या पण दोन ह्याचं. असं असं नसतं किंवा फक्त याच दोन ह्याचं होईल, कोणत्या पण दोन ह्याचं, कोणत्या पण दोन टाईपच्या इनहेरिटन्सचं जर कॉम्बिनेशन यूज केलं तर त्याला हायब्रिड इनहेरिटन्स असं म्हणतो मित्रांनो. when more than one type of inheritance is used to design, पहा, जेव्हा त्या ह्याला डिझाईन करण्यासाठी, डिराइव्ड क्लासला डिझाईन करण्यासाठी मोर दॅन वन टाईप ऑफ इनहेरिटन्सचा वापर झाला असेल, तेव्हा त्याला हायब्रिड इनहेरिटन्स असं म्हटलं जातं. मग ही डेफिनेशन आणि ही डेफिनेशन बऱ्यापैकी सारखीच आहे, फक्त वर्डिंग डिफरंट आहे. यांचा मिनिंग तेच आहे की दोन कोणत्या पण इनहेरिटन्सचा वापर करून, इनहेरिटन्सच्या टाईप्सचा वापर करून आपण जर इनहेरिटन्स केला तर मग आपलं काय होईल, हायब्रिड इनहेरिटन्स होईल. There could be situation where we need to use two or more than type of inheritance to solve problem. पहा, कधी कधी आपल्याकडे अशी सिच्युएशन येते की जेव्हा आपल्याला टू और मोर दॅन टू टाइप्सचा इनहेरिटन्स गरज पडते, किंवा दोनपेक्षा जास्ती इनहेरिटन्सची गरज पडते. केव्हा, जेव्हा आपल्याकडे एखादी कंडिशन आली तेव्हा. सपोज मला काय करायचंय, स्टुडंट नावाच्या क्लासमधून स्टुडंट नेम आणि स्टुडंटचा रोल नंबर घ्यायचा आहे. टेस्टमध्ये मला युनिट टेस्टचे मार्क घ्यायचे, युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 चे. आणि मित्रांनो, रिझल्ट मध्ये मला काय करायचंय, आणखीन एक तुमच्या क्लासचे मार्क्स ऍड करायचे. काय, कुण्या क्लासचे, स्पोर्टचे मार्क्स. त्यांचे स्पोर्टमध्ये जे त्यांना मार्क भेटले, ऍडिशनल मार्क त्यांना जे भेटले स्पोर्टमध्ये, मग ते पण मार्क मला या रिझल्ट मध्ये मला डिस्प्ले करायचे. मग मी काय करणार, स्टुडंट नावाच्या क्लास पासून हे टेस्ट क्लास बनविला आणि टेस्ट क्लास पासून मला रिझल्ट क्लास बनविला. मग हे काय झालं, तुमचा मल्टी लेवल इनहेरिटन्स. आणि हे स्पोर्ट क्लास बी मी या टेस्ट क्लास आणि स्पोर्ट क्लास कुणात इनहेरिट केलेत, रिझल्ट मध्ये. मग हे तुमचा काय झाला, मल्टिपल इनहेरिटन्स. हे दोन टाईपचे इनहेरिटन्स याच्यात झाले. समजलं. म्हणून तर म्हणत आहेत ना मित्रांनो, आपल्याला जेव्हा सिच्युएशन येते केव्हा, जेव्हा आपल्याला वेअर वी नीड टू, अशी सिच्युएशन आपल्याकडे केव्हा येणार, जेव्हा आपल्याला दोन टाईपचे इनहेरिटन्स यूज करावे लागतील. केव्हा, जेव्हा आपल्याकडे कंडिशन ती उपलब्ध होईल. कोणती, जेव्हा एकापेक्षा जास्त आपल्याकडे क्लासेस असतील आणि त्या क्लासेसला आपल्याला इनहेरिट करायचं असेल एका सिंगल क्लासमध्ये, तेव्हा आपल्याकडे ही कंडिशन येईल. मग त्या कंडिशन मध्ये टू ऑर मोर दॅन टू टाईप ऑफ इनहेरिटन्स आपण घेतो, त्याच्या थ्रू आपण त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याचं काम करतो. समजत आहे का. आता मी आजचा प्रोग्राम तुम्हाला तेच सांगणार आहे. हे जे प्रोग्राम बघणार आहोत ना खाल्ला आपण, याच्यामध्ये मी काय करणार आहे, स्टुडंट नावाच्या क्लास पासून टेस्ट नावाचा क्लास डिराइव्ह करणार आहे आणि टेस्ट नावाच्या डिराइव्ड क्लास पासून तुमचा रिझल्ट नावाचा क्लास तयार करणार आहे. आणि स्पोर्ट आणि टेस्ट हे स्पोर्ट क्लास आणि टेस्ट नावाच्या क्लास पासून रिझल्ट नावाचा क्लास बनवणार आहे. त्यांना बी एकमेकात डिराइव्ह करणार आहे. आता हे कसं करायचं प्रोग्राम थ्रू, ते प्रोग्राम थ्रू आपण बघून घेऊ. आधी काय करा मित्रांनो, तुम्ही थेरी समजून घ्या. जर तुम्हाला क्वेश्चन आला व्हॉट इज हायब्रिड इनहेरिटन्स, तर तुम्हाला ही डायग्राम त्याची काढायची आहे आणि ही थेअरी त्याची लिहून यायची आहे. या डायग्राम मध्ये काय आहे, इन अबव फिगर शोज द कॉम्बिनेशन ऑफ टू टाइप ऑफ इनहेरिटन्स. वन इज मल्टी लेवल इनहेरिटन्स अँड सेकंड इज मल्टिपल इनहेरिटन्स. मी सांगितलं तसंच या डायग्राम मध्ये तुम्हाला दोन प्रकारचे इनहेरिटन्स दिसतील. एक तर तुमचा मल्टी लेवल इनहेरिटन्स आहे आणि एक तर तुमचा मल्टिपल इनहेरिटन्स आहे. हा स्टुडंट पासून टेस्ट पासून रिझल्ट हा तुमचा मल्टी लेवल झाला आणि टेस्ट आणि स्पोर्ट पासून तुमचा रिझल्ट म्हणजे हा तुमचा मल्टिपल इनहेरिटन्स झाला. समजलं कोणते कोणते दोन प्रकारचे इनहेरिटन्स आहेत त्याच्यात. व्हॉट इज हायब्रिड इनहेरिटन्स, एक्सप्लेन विथ सिंटॅक्स अँड एक्झाम्पल. असा क्वेश्चन आला की मग एक्झाम्पल मध्ये तुम्ही त्याचा प्रोग्राम लिहून यायचा. मग प्रोग्राम मध्ये आपल्याला 4 क्लासेस बनवायचे. एक तर तुमचा स्टुडंट नावाचा क्लास, त्यानंतर तुमचा टेस्ट नावाचा क्लास, त्यानंतर तुमचा स्पोर्ट नावाचा क्लास आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट नावाचा क्लास. आणि सगळ्या क्लासेसला रिझल्ट नावाच्या क्लासचा R1 ऑब्जेक्ट थ्रू त्यांचे मेंबर्स ऍक्सेस करायचे आपल्याला. मग स्टुडंट नावाच्या क्लासमध्ये आपण स्टुडंटचा रोल नंबर घेतला, फक्त नेम घेतलं का नाही. मग स्टुडंटचा रोल नंबर घेतला फक्त. काही घेऊ शकता आपण, आपली मर्जी राहिली. नेम पण घ्यायचे तर नेम पण घेऊ शकतात, त्याच्याने काही फरक पडणार नाही. फक्त तुमचा एक्झामिनर काय चेक करणार की तुम्ही हायब्रिड इनहेरिटन्स इम्प्लिमेंट केलाय का नाही, म्हणजे या स्टुडंट नावाच्या क्लास पासून टेस्ट नावाचा क्लास डिराइव्ह केलाय का नाही. पहा केलाय का बघा. या स्टुडंट नावाच्या बेस क्लास पासून तुम्ही टेस्ट नावाचा क्लास डिराइव्ह केलेला आहे. हे पहा, डिराइव्ह क्लास टेस्ट. आणि त्यानंतर चेक करणार टेस्ट नावाच्या क्लास पासून रिझल्ट नावाचा क्लास डिराइव्ह केलाय का नाही. मग हे पहा, हे चेक करा. टेस्ट नावाच्या क्लास पासून तुम्ही रिझल्ट नावाचा क्लास डिराइव्ह केलाय का नाही. पहा इथं बघा, या टेस्ट नावाच्या क्लास पासून रिझल्ट नावाचा क्लास डिराइव्ह केलेला आहे.
समजलं. आणि मित्रांनो आणखीन एक आहे तुमचा क्लास कोणता, स्पोर्ट नावाचा. हा पहा स्पोर्ट. आणि स्पोर्ट नावाच्या क्लास पासून बी आपण रिझल्ट नावाचा क्लास डिराईव्ह करणार आहे. मग स्पोर्ट नावाचा क्लास आहे इथं, स्पोर्ट नावाचा क्लास आहे. स्पोर्ट मध्ये स्पोर्टचे मार्क, स्पोर्ट वेट म्हणजे स्पोर्टचे मार्क्स घ्या इथं, स्पोर्टचे मार्क्स किंवा स्पोर्ट वेट घ्या. स्पोर्ट वेट म्हणजे स्पोर्टचे मार्क्स. मग स्पोर्ट मार्क्स तुमचे युजर कडून घेतले आणि युजरला डिस्प्ले केले. हा असा आहे हे बनविला स्पोर्ट नावाचा क्लास. आणि मित्रांनो मग मी काय केलं, हा स्पोर्ट नावाच्या क्लासला बी कशात इनहेरिट केलं, रिझल्ट मध्ये. मग हे पहा मित्रांनो, मी दोन क्लास एका क्लासमध्ये इनहेरिट केले, दोन बेस क्लास म्हणजे टेस्ट आणि स्पोर्ट. हे कशात इनहेरिट केले, रिझल्ट मध्ये. जसं की आपल्या डायग्राम मध्ये होतं, दोन बेस क्लास म्हणजे टेस्ट आणि स्पोर्ट मी कशात इनहेरिट केलेत, रिझल्ट नावाच्या क्लासमध्ये. समजलं. आणि याला हायब्रिड का म्हणून म्हणलेलं आहे, कारण की ह्याच्यात मल्टी लेवल पण यूज झालाय आणि मल्टिपल इनहेरिटन्स पण यूज झालाय. आता मी रिझल्ट नावाच्या क्लासचा R1 ऑब्जेक्ट बनवला आणि R1 डॉट गेट डेटाला ऍक्सेस करणार. गेट डेटाला ऍक्सेस केला कुठं येईन आपला, या गेट डेटाकडे येईन पहिल्यांदी. मग हे एंटर असा मेसेज येईन आणि त्यानंतर युजर रोल नंबरची व्हॅल्यू एंटर करेन आणि आउटपुट स्क्रीनला आपल्याला डिस्प्ले होईल जेव्हा आपण पुट डेटा R1 डॉट पुट डेटा करताना तेव्हा. मग R1 डॉट पुट डेटा केला आपण इथं खाली इन्फॉर्मेशन डिस्प्ले करताना. सेम मित्रांनो R1 डॉट गेट डेटा वन, गेट डेटा वन कुणाचा आहे, हे पहा गेट डेटा वन कुणाचा आहे, टेस्ट नावाचा आहे. मग टेस्ट नावाच्या ह्याच्यात आपण गेट डेटा वन ला ऍक्सेस करू शकतो. हे टेस्ट नावाचा क्लास कुणापासून डिराइव्ह झालेला आहे, स्टुडंट नावाच्या बेस क्लास पासून टेस्ट नावाचा डिराइव्ह क्लास तयार झालेला आहे. याच्यामध्ये मार्क्स घेतलेले आहेत आपण युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 चे, म्हणजे मार्क 1 मार्क 2 मध्ये घेतलेले आहेत मार्क आणि डिस्प्ले करण्याचं काम केलेलं आहे. मग R1 डॉट गेट डेटा 2 ला बी डिस्प्ले केलेला आहे. गेट डेटा 2 काय आहे, गेट डेटा 2 कुणाचा आहे पहा, या स्पोर्ट क्लासचा गेट डेटा 2 आहे. म्हणजे इथं स्पोर्ट वेट म्हणजे स्पोर्टचे मार्क्स पण युजर कडूनच एंटर करून घेतलेले आहेत. समजलं. आणि डिस्प्ले करताना पुट डेटा तुमचा पहिला डिस्प्ले केला कोणाचा, या स्टुडंट नावाच्या क्लासचा पुट डेटा, व्हाईट पुट डेटा. नावं जरा सिमिलर आहेत, फक्त 1-2 डिफरन्स आहे. हा नावं सिमिलरच आहेत, पुट डेटा आहे, फक्त नाव मध्ये 1-2 असा डिफरन्स आहे. तुम्ही त्याच्या जागी काही वेगळी नावं घेतली तरी चालतील. डिस्प्ले घ्या नसता डिस्प्ले 1, डिस्प्ले 2, डिस्प्ले 3, काही पण फंक्शनचं नाव तुम्ही काही पण घेऊ शकता. मग R1 डॉट पुट डेटाला कॉल केलं म्हणजे पुट डेटाचं जे काही व्हॅल्यू आहे ते डिस्प्ले होतील. मग R1 डॉट पुट डेटा मध्ये काय व्हॅल्यू आहेत, मार्क 1 आणि मार्क 2 ते आपल्याला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होतील जेव्हा हा फंक्शन कॉल झाला. आणि जेव्हा हा फंक्शन कॉल झाला R1 डॉट पुट डेटा 2 तेव्हा हा फंक्शन एक्झिक्यूट होणार. याचे स्पोर्ट वेटचे मार्क्स आपल्याला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होतील. आणि जेव्हा R1 डॉट डिस्प्ले फंक्शन कॉल केला, डिस्प्ले फंक्शन कोणाचा आहे, रिझल्ट नावाच्या क्लासचा हा डिस्प्ले फंक्शन आहे. डिस्प्ले फंक्शन मध्ये मी टोटल डिस्प्ले केली, मार्क 1 आणि मार्क 2 ची टोटल मी डिस्प्ले केली. सेम मित्रांनो हा प्रोग्राम तुम्हाला बऱ्यापैकी सिमिलर वाटत असेल कुणासारखा, आपला मल्टी लेवल इनहेरिटन्स सारखा. हे पहा मल्टी लेवल इनहेरिटन्सचा मी तुम्हाला प्रोग्राम जर दाखविला, हे पहा मल्टी लेवल इनहेरिटन्सचा. याच्यामध्ये काय केलं आपण, स्टुडंट पासून टेस्ट बनविलता आणि टेस्ट पासून आपण रिझल्ट बनविलता. फक्त ह्याच्यात काय केलं नव्हतं आपण, आणखीन एक क्लास स्पोर्ट नावाचा स्पोर्ट नावाचा क्लास इनहेरिट केला नव्हता रिझल्ट मध्ये. मग मित्रांनो आज जर स्पोर्ट नावाचा क्लास इनहेरिट केला मी, म्हणजे हे काय झालं, हे तुमचं झालं मल्टी लेवल. आणि नुसता स्पोर्ट नावाचा क्लास बी इनहेरिट केला ना मी, हे इतकं तुमचं काय झालं मल्टिपल इनहेरिटन्स. मग कॉम्बिनेशन ऑफ हे तुमचा पहिला इनहेरिटन्स आणि हे तुमचं दुसरं इनहेरिटन्स. मग कॉम्बिनेशन ऑफ एनी टू इनहेरिटन्स हे काय झालं तुमचं हायब्रिड इनहेरिटन्स. समजलं का. चला आता आपण हे प्रोग्राम घेऊया ह्याचा, जो की मी तुम्हाला सांगितलेला आहे प्रोग्राम. हे प्रोग्राम स्टुडंट नावाच्या क्लास पासून टेस्ट बनवायचे, टेस्टचे मार्क्स घ्यायचे आणि रिझल्ट बनवायचा, आणि पुन्हा स्पोर्टचे मार्क घेऊन रिझल्ट मध्ये सगळे क्लासेस इनहेरिट करायचे. आणि ऑब्जेक्ट कोण्या क्लासचा बनवणार, रिझल्ट. कारण की रिझल्ट मध्ये सगळेच क्लासेस येत आहेत, स्पोर्ट बी येत आहे, टेस्ट बी येत आहे आणि स्टुडंट बी येत आहे, म्हणून रिझल्ट नावाच्या क्लासचा R1 ऑब्जेक्ट बनवणार. समजलं. होप की तुम्हाला हे समजलं असेल. आणि आता मी काय करतो, तुम्हाला प्रोग्राम सॉल्व्ह करून दाखवतो. चला आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया. लेट्स गो. सो फ्रेंड्स आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती आलो आहोत. इथे येऊन C++ लँग्वेज सिलेक्ट करायची आणि ह्याला या कमेंट आउट लाईनला काढून टाकायचं आणि युझिंग नेम स्पेस std ही लाईन तिथे इन्क्लूड करून घ्यायची. कारण ही लाईन का म्हणून इन्क्लूड करून घेतो हे सर्व जणांना माहितीच आहे. जर माहिती नसेल याचा अर्थ आहे की तुम्ही याच्या आधीचे लेक्चर्स आपले बघितलेले नाहीत. युनिट 1 युनिट 2 हे लेक्चर्स आपले बघितलेले नाहीत तुम्ही, मग ते लेक्चर्स आधी बघून घ्या. त्याच्याशिवाय तुम्हाला पुढचे कन्सेप्ट, प्रोग्रामिंगचे कन्सेप्ट हे तुम्हाला समजणार नाही. मग मी इथं झूम इन करून घेतो जरा तुम्हाला क्लिअर दिसावं म्हणून. आता फ्रेंड्स मला सांगा तुम्ही क्लास किती बनवायचे तुम्हाला आधी ते ठरवा. काय क्लास बनवायचे तुम्हाला, स्टुडंट नावाच्या क्लास पासून टेस्ट नावाचा क्लास बनवायचा आणि टेस्ट नावाच्या क्लास पासून रिझल्ट नावाचा क्लास बनवायचा आहे.
समजलं. आधी मग ही कंडिशन तुमचं पहिला इनहेरिटन्स तुम्ही बनवून घ्या. पहिलं इनहेरिटन्स तुम्ही बनवून घ्या. हे झालं तुमचं पहिलं इनहेरिटन्स. मग पहिलं इनहेरिटन्स बनवून घ्या. काय काय केलंय आपण, स्टुडंट नावाच्या क्लासपासून टेस्ट नावाचा क्लास आणि टेस्ट नावाच्या क्लासपासून रिझल्ट नावाचा क्लास बनवून घेतला. चला आता मग मी काय करतो, स्टुडंट नावाच्या क्लासपासून क्लास CLASS क्लास STUDENT स्टुडंट आधी सगळे क्लासेस बनवून घेतो मी. जे काही मला क्लासेस लागणार आहेत ते सर्व क्लासेस मी आधी बनवून घेतो. मग क्लास स्टुडंट एक लागणार आहे मला, यालाच कॉपी पेस्ट करतो, आणखीन एकदा कॉपी पेस्ट करतो आणि आणखीन एकदा कॉपी पेस्ट करतो. का तर आपल्याला 4 क्लासेस घ्यायचेत ना. एक तर तो स्टुडंट नावाचा क्लास आणि एक स्पोर्ट नावाचा क्लास. SP करतो आहे याला, SP स्पोर्ट. हा स्पोर्ट नावाचा क्लास बी घ्यायचा आहे. हा बी कशात इनहेरिट करायचा आपल्याला, ह्याच्यात रिझल्ट मध्येच. मग एक तर तुमचं स्टुडंट नाव झालं, त्याच्यानंतर TEST टेस्ट नाव झालं ह्याच्यात, आणि याच्यात काय होणार तुमचं, मग याच्यामध्ये तुमचं स्पोर्ट करा, SPORT स्पोर्ट, आणि याच्यात तुमचा रिझल्ट करा, RESULT रिझल्ट. आता मित्रांनो, जे कोणते क्लास तुम्हाला ज्याच्यात इनहेरिट करायचे त्याचा इनहेरिटन्स आधी लिहून घ्या. कशात इनहेरिट करायचे तुम्हाला, स्टुडंट हा क्लास पासून आपण टेस्ट क्लास बनवायचा. मग आपण इथं काय करणार, कोलन देणार. कसा बनवायचा आहे, पब्लिकली बनवायचा. मग PUBLIC पब्लिक कीवर्ड वापरणार. मग जे काही तुम्हाला क्लास, जे बेस क्लासचं नाव आहे ते बेस क्लास पासून तुम्हाला डिराइव्ह करायचा हा टेस्ट क्लास, त्या बेस क्लासचं नाव लिहायचं. मग काय, स्टुडंट आहे. आणि टेस्ट पासून मी कोणता डिराइव्ह करणार, रिझल्ट नावाचा. मग या रिझल्टच्या आधी पब्लिक लिहा. PUB पब्लिक का म्हणून लिहितोय ते तुम्हाला माहिती सगळ्यांना. विजिबिलिटी मोड आहे हा, आणि कंपल्सरी असतो पब्लिक. पब्लिकच नाही, तुम्ही काहीही लिहू शकता त्या ठिकाणी. पब्लिकच्या ठिकाणी तुम्ही हे पण लिहू शकता, काय तर तुमचं प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड सुद्धा. आता स्पोर्ट पासून कोणता इनहेरिट होणार, हे पहा. स्पोर्ट पासून कोणता इनहेरिट होणार, आणि R इनहेरिट होणार. मग मी तर इथं काय होत आहे, मल्टिपल इनहेरिटन्स एका सिंगल बेस क्लास मध्ये जात आहेत. म्हणजे मल्टिपल बेस क्लास एका ह्याच्यात जात आहेत. मग मल्टिपल बेस क्लासचा तुम्हाला कन्सेप्ट माहिती. काय करतो, जर मला एकापेक्षा जास्त बेस क्लास एकाच क्लासमध्ये इनहेरिट करायचे असतील तर मी लाईन मध्ये कसं लिहितो, कॉमा लिहितो, त्यानंतर मी परत एकदा पब्लिक PUBLIC पब्लिक हा कीवर्ड लिहितो, आणि सेकंड बेस क्लासचं तुमचं नाव, सेकंड बेस क्लासचं नाव काय आहे तुमचं, स्पोर्ट. समजलं. पहिल्या बेस क्लासचं नाव टेस्ट आणि तुमच्या सेकंड बेस क्लासचं नाव स्पोर्ट. हे दोन्ही क्लास कशात इनहेरिट होत आहेत, रिझल्ट नावाच्या क्लासमध्ये. आता जस्ट त्याचे डेटा मेंबर बनवणार मी. आधी काय करणार, तुमच्या क्लासचा डेटा मेंबर बनवून घेतो. काय कशात घेणार मी, प्रोटेक्टेड, PRO प्रोटेक्टेड मध्ये मी काय करणार, तुमचे डेटा मेंबर बनवून घेणार. इंटिजर तुमचा मी घेणार रोल नंबर, ROLL रोल नंबर. मग रोल नंबर मी काय करणार, युजर कडून व्हॅल्यू घेणार. युजर कडून व्हॅल्यू मी कशात घेणार, पब्लिक मध्ये, PUB पब्लिक या ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये, विजिबिलिटी मोड मध्ये, वाईड तुमचं गेट डेटा GET गेट डेटा नावाचं फंक्शन बनविलं. या फंक्शन मध्ये मी काय करणार, युजर कडून व्हॅल्यू घेणार. मग युजर कडून जर मला या ह्याच्यावरती व्हॅल्यू घ्यायची असेल तर मी कशी घेणार, युजरला मेसेज देणार, एंटर ENTER एंटर ROLLNUMBER एंटर रोल नंबर असा मेसेज मी युजरला आउटपुट स्क्रीनला दिला. मग युजर काय करणार, रोल नंबर एंटर करणार. मग ते CIN आणि एक्सट्रॅक्शन ऑपरेटरच्या यूज करून आपल्याला ते रोल नंबर नावाच्या व्हेरिएबल वरती ती व्हॅल्यू टाकायची आहे. आता इथं पहा, इथं आणखीन एक राहिला, रोल नंबर नावाच्या व्हेरिएबल वरती CIN म्हणून मी व्हॅल्यू एंटर करून घेतली. आता वाईड गेट डेटा झाला. तर मला आता वाईड ते सेम डाटाला डिस्प्ले करण्यासाठी मी पुट डाटा, PUT डेटा, पुट डेटा नावाचा फंक्शन यूज करतो. आणि मी जे काही युजर कडून व्हॅल्यू घेतली रोल नंबरची, ती व्हॅल्यू मी डिस्प्ले करण्याचं काम करतो. ती कसं करणार, मी युजरला मेसेज देणार, काय, ROLLNUMBER रोल नंबर इक्वल टू आपल्याला त्या रोल नंबरची व्हॅल्यू डिस्प्ले करायची ना. मग इन्सर्शन ऑपरेटर देऊन त्या व्हेरिएबलचं नाव ROLL रोल नंबर, सेम त्या व्हेरिएबलचं नाव तिथं मी डिस्प्ले केलं. समजलं. आता /n लावा. /n कामून लावते तुम्हाला माहिती, नेक्स्ट लाईनला आउटपुट यावं म्हणून. आता मित्रांनो, सेम मी हे जे प्रोटेक्टेड आणि पब्लिक ह्याच्यासाठी लिहिले, सेम मला आता ते टेस्ट मध्ये लिहावं लागेल. का तर मला टेस्टचे बी मार्क 1 आणि मार्क 2 घ्यायचे आहेत ना. मग मार्क 1 MARK मार्क 1 म्हणजे युनिट टेस्ट 1 चे मार्क या मार्क 1 मध्ये स्टोअर होणार, आणि कॉमा देऊन MARK मार्क 2 नावाचा व्हेरिएबल बनविला.
आणि युनिट टेस्ट 2 चे मार्क या मार्क 2 मध्ये स्टोअर होणार. मग गेट डेटा 1 घ्या इथं, गेट डेटा पुट डेटा 1 घ्या. मग इथं जरा फंक्शनचे नाव बी मी चेंज केले, कारण की हे नाव आणि हे नाव सेम होऊ लागले, म्हणून इथं 1 टाकलं मी, चेंज केले जरा नाव. आता मित्रांनो मी काय करणार, आणि हा प्रोग्राम तुम्हाला एक्झाम मध्ये आलेला आहे बरं का, 6 मार्काचा प्रोग्राम आहे हा, प्रिव्हियस इयरच्या एक्झाम मध्ये आलेला आहे, म्हणून लक्ष असू द्या. एंटर मार्क्स म्हणलो आणि युजर कडून मार्क्स घेतली पहिल्या ह्याचे. मग पहिल्या ह्याचे मार्क्स मी कशावरती घेणार, मार्क 1 वरती, तुमच्या मार्क 1 वरती, मार्क 1 नावाच्या व्हेरिएबल वरती. मग हे सेम मी कॉपी करणार आणि सेम मी काय करणार, मार्क 2 साठी घेणार. समजलं, मार्क 1 आणि मार्क 2 मी आता युजर कडून घेतले. आता सेम मला ते मार्क्स डिस्प्ले करायचे आहेत, तर SUBJECT सब्जेक्ट 1 इज इक्वल टू, म्हणजे सब्जेक्ट 1 मध्ये किती मार्क्स पडले ते तुम्हाला डिस्प्ले करायचे. मग मार्क 1 तुम्ही तिथं डिस्प्ले करायचे. सब्जेक्ट 1 मध्ये तुम्हाला मार्क 1 पडले ना, मग मार्क 1 तिथं डिस्प्ले करायचे. आणि सब्जेक्ट 2 मध्ये काय करणार तुम्ही, सब्जेक्ट 2 मध्ये तुम्ही मार्क 2 ची व्हॅल्यू डिस्प्ले करून टाकणार, मार्क 2 व्हेरिएबलची. मग युजरनी जे एंटर केल्या त्याच व्हॅल्यू आपल्या डिस्प्ले होणार. आता मी सेम कॉपी पेस्ट करतो आपलं, कशासाठी, या प्रोटेक्टेड, आणि हे पेस्ट करतो आता, कारण की मला एकच वापरायचं आहे ना, म्हणून. हे पहा, स्पोर्ट मध्ये आता कॉपी पेस्ट करतो. स्पोर्ट मध्ये मला काय घ्यायचं होते, स्पोर्टचे मार्क्स. मग स्पोर्ट SPORTMARKS स्पोर्ट मार्क करा किंवा स्पोर्ट वेट करा, तुमची मर्जी. मग स्पोर्ट मार्क्स मी युजर कडून घेणार. इथे गेट डेटा 2 घ्या. आता गेट डेटा 1 बी आपला सारखा झाला, आता गेट डेटा 2 घ्या आणि पुट डेटा 2 घ्या. मग एंटर मार्क्स, एंटर स्पोर्ट मार्क SPORT स्पोर्ट, एंटर स्पोर्ट मार्क ठेवलं. आणि इथं स्पोर्ट मार्क डिस्प्ले करताना मी स्पोर्टचे मार्क्स तुमचे डिस्प्ले केले, SPORTMARKS स्पोर्टचे तुमचे मार्क्स डिस्प्ले केले. मग स्पोर्ट मार्क डिस्प्ले करण्यासाठी हा सेम व्हेरिएबल SP स्पोर्ट मार्क वाला यूज करा, समजलं. आणि त्या व्हेरिएबल वरतीच व्हॅल्यू घ्या, SP स्पोर्ट मार्क वरतीच. युजरनी जे स्पोर्ट मार्क एंटर केले ते या स्पोर्ट मार्क वरती जाणार, या व्हेरिएबल वरती, इंटिजर व्हेरिएबल वरती, आणि ते स्पोर्ट मार्क इथं आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होणार. जेवढा होईल तेवढा सोपा प्रोग्राम बनवित चला, नाव सोपे द्या या फंक्शन्सला, आणि युजर कडून घ्यायचे आणि डिस्प्ले करायचे, एवढंच काम करायचं आहे, जास्त काय करायचं नाही. आता मित्रांनो, रिझल्ट क्लासमध्ये मला काय करायचंय, टेस्ट क्लासचे मार्क 1 आणि मार्क 2 ऍडिशन करायची टेस्ट क्लासची. मग रिझल्ट क्लासमध्ये मी काय करणार, एक तुमचा प्रोटेक्टेड मध्ये PROTE प्रोटेक्टेड विजिबिलिटी मोड मध्ये मी इंट टोटल TOTAL टोटल घेणार. टोटल नावाचा व्हेरिएबल का म्हणून घेणार, कारण की टोटल वरती मला ऍडिशन स्टोअर करायची ना, कुणाची, त्या ह्याची व्हेरिएबल्सची, मार्क 1 आणि मार्क 2 ची ऍडिशन मला स्टोअर करायची. आता मी काय करणार, वाईड तुमचा एकच फंक्शन वापरणार, वाईड डिस्प्ले DISPLAY, कारण की आपल्याला टोटल नुसते डिस्प्ले करायची, थोडी ना युजर कडून टोटल घ्यायची. मग इथं डिस्प्ले फंक्शनचं हे राहिलं तुमचे ब्रॅकेट्स, डिस्प्ले फंक्शनचे ब्रॅकेट्स तुमचे राहिले. आता इथं काय करणार मी, व्हॅल्यू तुमची युजर आपली डिस्प्ले करणार, काय ऍडिशन डिस्प्ले करणार मी. आधी काय करणार, टोटल TOTAL टोटल वरती, टोटल इज इक्वल टू तुमचे मार्क्स MARK मार्क्स 1 प्लस MAR मार्क्स 2. मार्क 1 आणि मार्क 2 ची ऍडिशन मी टोटल नावाच्या व्हेरिएबल वरती टाकत आहे, आणि टोटलची व्हॅल्यू मी आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करणार. कसं, Coutचा वापर करून, तुमचा टोटल नावाच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मी आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करणार या Coutचा वापर करून. मग टोटल मार्क्स TOTAL टोटल मार्क्स हे माझे कसे राहतील, सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 चे, म्हणजे युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 चे मार्क्स मला या टोटलच्या रूपात मला डिस्प्ले होतील, TOTAL टोटल. आता मित्रांनो, सर्व गोष्टी झाल्या आपल्या. आता मी काय करणार, तुमच्या रिझल्ट नावाच्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवणार R1 नावाचा, आणि त्या R1 नावाच्या ऑब्जेक्ट थ्रू मी प्रत्येकाच्या फंक्शनला कॉल करणार. आता तुम्हाला प्रत्येकाचा फंक्शन दाखवू का, हे पहा, ह्याचे 2 फंक्शन आहेत, गेट डेटा, पुट डेटा. ह्याचे पण गेट डेटा 1 आणि पुट डेटा 1. ह्याचे पण 2 फंक्शन आहेत, गेट डेटा 2 आणि पुट डेटा 2. आणि या रिझल्ट नावाच्या क्लासचेच एक फंक्शन आहे, डिस्प्ले फंक्शन. मग मित्रांनो, मी काय करणार, आता
मी काय करणार आता, या रिझल्ट नावाच्या क्लासचा RESULT रिझल्ट नावाच्या क्लासचा मी काय करणार, R1 ऑब्जेक्ट बनवणार आणि R1 ऑब्जेक्ट थ्रू मी काय करणार, सर्व फंक्शन्सला तुमच्या कॉल लावणार. मग सर्व फंक्शन्सला कॉल लावा. काय R1 डॉट, आधी मी काय करतो, एक लाईन देतो तुमची डिफरन्स लाईन, जेणेकरून तुमचं हे राहील, म्हणजे दोन्ही ह्याच्यात गॅप बीप येईल जरा. ह्या लाईनला तुम्हाला ह्याच्यात द्यावं लागतं डबल कोटेशन मध्ये, ENTER VALUES व्हॅल्यूज, एंटर व्हॅल्यूज असा मेसेज दिला. आता ही लाईन ऍज इट इज आपल्या ह्याच्यावरती डिस्प्ले होईल आउटपुट वरती. जी काही तुम्ही अशी डेकोरेटिव्ह लाईन लिहिता ती आउटपुट स्क्रीनवर ऍज इट इज डिस्प्ले होती. मग R1 डॉट, आधी गेट डेटाला कॉल करा. R1 डॉट ऑपरेटर थ्रू GET गेट डेटा नावाच्या फंक्शनला तुम्ही कॉल करा. या फंक्शनला कॉल केलं. आता तुम्ही काय करणार, गेट डेटा 1 ला कॉल करणार, R1 डॉट गेट डेटा 1, आणि सेम R1 डॉट गेट डेटा 2 ला पण कॉल करणार, R1 डॉट गेट डेटा 2 ला पण. मग गेट डेटा 1 आणि गेट डेटा 2 लिहिलं. आता मला काय करायचं, पुट डेटाला कॉल करायचं, म्हणजे व्हॅल्यूज मला जे काय आहे त्या डिस्प्ले करायचे. मग आणखीन मी या दोन्ही मध्ये गॅप राहावा म्हणून आणखीन एक तुमची डेकोरेटिव्ह लाईन इन्सर्ट केली, आणि व्हॅल्यूज इकडे काय केलं, व्हॅल्यूज दिसत्या, म्हणजे जे काही आन्सर आहे ते आपल्याला डिस्प्ले होणार. सेम मी काय करतो, R1 डॉट, आता पुट डेटाला कॉल करतो, R1 डॉट PUT पुट डेटा फंक्शनला कॉल केलं. आणि सेम पुट डेटा 1 आणि पुट डेटा 2 ला सुद्धा असंच कॉल करणार मी. मग हेच कॉपी पेस्ट करतो मी, आणि हेच खाली सुद्धा कॉपी पेस्ट, R1 डॉट पुट डेटा 1 आणि R1 डॉट पुट डेटा 2. आता एक फंक्शन आणखीन कॉल करायचा राहिला आपला, जे म्हणजे रिझल्ट नावाच्याच क्लासचा आहे. मग R1 डॉट तुमचा डिस्प्ले फंक्शन DISPLAY. सगळ्या फंक्शनला, जेवढे पण फंक्शन्स आपण बनविले तेवढ्या फंक्शन्सला आपल्याला कॉल लावावा लागतो, डिस्प्ले फंक्शन. आता मित्रांनो, हा जर प्रोग्राम मी रन केला तर बघा काही एरर येतो का, आधी बघूया. आपल्याला काही एरर आलेला नाही, आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. एंटर रोल नंबर म्हणत आहे. मग इथं रोल नंबरच्या जागी रोल नंबर टाकून द्या, 111 मी हा रोल नंबर टाकला. एंटर मार्क्स, मी काय केले, 50 मार्क्स टाकले पहिल्याच युनिट टेस्ट. या दुसऱ्या युनिट टेस्ट मधले मी काय केले, त्याला 30 मार्क्स टाकले. आता मला टोटल किती भेटून त्यांची 80 मार्क्स भेटणार. आणि स्पोर्ट मार्क किती आहेत माझे, स्पोर्ट मार्क सपोज मी 90 मार्क्स दिले स्पोर्ट मार्क मध्ये. मला हे पहा, मला सगळ्या व्हॅल्यू आल्या. टोटल किती आली, मला 80 आली. टोटल कशाची केली ती आपण, सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 ची टोटल केली, म्हणून टोटल आपल्याला 80 आली. 50 प्लस 30 80. स्पोर्ट मार्क ऍज इट इज मला 90 आली, आणि रोल नंबर माझा ऍज इट इज सगळ्या व्हॅल्यूज माझ्या आउटपुटला डिस्प्ले झाल्या. म्हणजे आपला काय झाला, म्हणजे ह्या प्रोग्राम थ्रू आउटपुट आलं म्हणल्यावर आपल्याला काय समजून येतं की स्टुडंट नावाचा क्लास या नावाच्या क्लासमध्ये, टेस्ट नावाच्या क्लासमध्ये इनहेरिट झाला, या टेस्ट नावाचा क्लास या रिझल्ट नावाच्या क्लासमध्ये इनहेरिट झाला, म्हणजे मल्टी लेवल इनहेरिटन्स झाला. आणि स्पोर्टचे पण मार्क्स डिस्प्ले झाले, म्हणजे स्टुडंट नावाचे हे टेस्ट नावाचा क्लास आणि स्पोर्ट नावाचा क्लास हे दोन्ही क्लास रिझल्ट मध्ये इनहेरिट झाले. म्हणजे इथं दोन्ही इनहेरिटन्स तुमचे परफॉर्म झाले, एकतर तुमचा मल्टी लेवल इनहेरिटन्स आणि एकतर तुमचा मल्टिपल इनहेरिटन्स. दोन्ही इनहेरिटन्स एका सिंगल ह्याच्यात परफॉर्म झाले प्रोग्राम मध्ये, म्हणल्यावर हा तुमचा हायब्रिड इनहेरिटन्स झाला. हायब्रिड इनहेरिटन्स समजलं का मित्रांनो? हायब्रिड इनहेरिटन्स काय राहतं, कॉम्बिनेशन ऑफ एनी 2 टाइप ऑफ इनहेरिटन्स, हा तुमचा हायब्रिड इनहेरिटन्स आहे. मग आता ह्याच्यावरती तुम्हाला प्रोग्राम्स कसे पण विचारू शकतात. बरेचसे प्रोग्राम तुमच्या प्रिव्हियस इयर मध्ये आलेले आहेत, आणि हा जो क्वेश्चन मी तुम्हाला सांगितला, स्टुडंट पासून टेस्ट वाला आणि टेस्ट पासून रिझल्ट वाला, हा सुद्धा क्वेश्चन एक्झाम मध्ये आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे असेच क्वेश्चन जे की एक्झाम मध्ये येतात MSBTच्या, तेच क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवत आहे. कारण की तुम्हाला जर ते क्वेश्चन समजले तर त्याच प्रकारचे, त्याच टाईपचे जर तुम्हाला क्वेश्चन आले इथून पुढच्या एक्झाम्स मध्ये, तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता येणार. मग आता मित्रांनो, इथून पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण काय करूया, आणखीन प्रोग्राम्स तुमचे घेऊया. प्रत्येक इनहेरिटन्स वरती आणखीन प्रॅक्टिस प्रोग्राम आपण घेऊया, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस या इनहेरिटन्स टॉपिक वरती होऊन जाईल. काही नाही, आपल्याला फक्त प्रॉपर्टीज वापरायच्या, जुन्या क्लासच्या नवीन क्लासमध्ये प्रॉपर्टीज वापरायच्या. त्याच्यासाठी आपण इनहेरिटन्स यूज करतो, म्हणजे रियुजेबिलिटी. थोडक्यात इनहेरिटन्स काय शो करतो, त्याची रियुजेबिलिटी. याच्या थ्रू आपले फंक्शन्स, कोड हे रियूज होतात. समजत आहे का?
होप की तुम्हाला आजचं बी लेक्चर समजलं असेल. याच्या आधीचे बाकीचे टाइप्स जर तुम्ही बघितले नसतील तर ते बाकीचे टाइप्स पण बघून घ्या. होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.